बरोबर आहे. तुम्ही आता काय म्हणता की शेतकरी अडवत आहे, बरोबर, पण नाही अडवत आता जी ह्यांनी माहिती दिली ती सगळे गोलमाल उत्तर दिलं. नागेश्वर नगर मध्ये लाईट आहे, नागेश्वर नगरचा त्यांनी मुद्दा घेतला ना. त्यांचं आहे का? हे म्हणतायत शेतकरी अडवत आहे, ते म्हणतायत की 7 दिवसात तुमचं काम होईल, बरोबर. बारामतीत जेव्हा लोड शेडिंग चालू झालं तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही इथं पेटकर साहेबांना भेटायला आलो आणि त्यांनी आम्हाला एक पर्याय पण तेव्हा सांगितलेला की तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचा, त्यांना सांगा सहकार्य करायला आणि ते लाईट तसं सुरू करतील. ग्रामसभेचा ठराव आपण केला, त्या पद्धतीने आपण सगळं केलं. पण शेती, फीडर पंप हे सगळे बंद असायला हवे होते. एकतर बारामतीकरांना लोड शेडिंगची सवयच नाही, कधीच इथं बारामतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग झालं नाहीये. आणि थोडं आम्ही पेटकर साहेबांना, तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण आपण वेळ दिला. तेव्हा आम्ही बाहेर आलो, असं वाटलं की 7 दिवसात लोड शेडिंग थांबेल, 10 दिवसात, 15 दिवसात लोड शेडिंग आता बंद होईल. पण आता 2-2.5 महिने होत आले तरी पण लोड शेडिंग आता चालू आहे. उलट ते वाढलंय. जे 7 ते 10 होतं, आता काल 1 वाजेपर्यंत काही गावांमध्ये लाईट नव्हती. आणि अंधार जेव्हा असतो तेव्हा इथं चोऱ्या वाढतात, चुकीची कामं वाढतात. आत्ताच मला आतमध्ये काही महिला भेटले की इथं टोटल अंधार असल्यामुळं चेन स्नॅचिंगचं प्रकरण तिथं वाढलेलं आहे. हे सगळे गोष्टी पूर्वी बारामतीत घडत नव्हते. आणि क्राईम असेल, लोड शेडिंग असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सगळे गंभीर विषय आहेत. या सगळ्या विषयांवर आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. थोडं नाही, चांगलंच लक्ष वाढवावं लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ते काम करावं लागणार आहे. पण सध्या सगळ्या नागरिकांची गरज आहे, सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांनाही आवाहन करतोय की आपण शासनाच्या सोबत आपण काम करू आणि सोबत काम करत असताना आपले सगळे तिथं प्रश्न मिटतील आणि तुमच्या माध्यमातून तेही आपण आवाहन करू. पण आमची आता एक मूळ मागणी असणार आहे. कामं आम्ही भरपूर आतमध्ये तिथं डिस्कस केली. मग काही सिंगल फेज फीडरची काही कामं असतील, जॅक्सन म्हणून एक कंपनी आहे, ते काही काम करत नाहीयेत. काही गावांमध्ये आपल्याला डीपी नवीन बसवायचेत किंवा शिफ्ट करायचेत. असे अनेक वेगळे वेगळे मुद्दे आहेत. सगळ्या नागरिकांनी त्यांच्या पद्धतीने ते मांडले आणि आम्हाला विश्वास आहे की पेटकर साहेब 100% ते आमचे सगळे प्रश्न मार्गी लावतील. पण एक जो आमचा मेन मुद्दा आहे की लोड शेडिंग हे आता बंद झालं पाहिजे. बरेच महिने आम्ही थांबलोय. सुरुवातीला मी इथं आलो, आम्हाला वाटलं की आता थांबेल, उद्या थांबेल, पण 2-2.5 महिने होत आले आणि लवकरात लवकर हे सगळं लोड शेडिंग हे बंद झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी असणार आहे. आश्वासन काय दिलं अधिकारी? आता 2-3 एकतर त्यांचे जे सिंगल फीडर आहेत ते आता साधारण 47-48 गावांमध्ये ते बसवण्याचं काम ते करत होते. साधारण 17 गावांचं काम झालंय, 30-31 गावांचं काम आता राहिलंय. ते आता जून एंड पर्यंत ती सगळी कामं संपतील. काल जी लाईट 1 वाजेपर्यंत गेली ते आता 1-3-4 दिवसात ते बंद करतील, असे काय आश्वासनं त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. पण लोड शेडिंग बद्दल ते काय अजून बोलायला तयार नाहीये. आणि आमची एकच मागणी आहे की लोड शेडिंग 6 ते 10 हे 100% बंद झालं पाहिजे. बारामती तालुक्यात हे बंद झालंच पाहिजे, ही अशी आमची मागणी आहे.